सहस्रदळ ब्रह्म रंध्र एके नेत्री देखे देखना पारुखे ठाईबा नाही नाद भेद भेदोनी अभेद पश्चिम मार्गी आनंद देखुनी राहे मन पवन निगम आगम सुरेख आधार सहस्रदळ देख देही नैनी ज्ञानदेव म्हणे डोळा हा पणव निवृत्तीने अनुभव मज दिदला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरीमध्ये 39 क्रमांकाच्या ओवीनं 8व्या अध्यायात केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं शरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञेहमेवात्र देहे देहभृतांवर. अर्थात भगवान श्रीकृष्णाचे अंशिक विस्तारिक रूप असणारा परमात्मा हा प्रत्येक देहामध्ये जीवात्माबरोबर उपस्थित असतो. अर्जुनानं विचारलेलं आहे, अधियज्ञ कथम कोअत्र देह अस्मिन पुरुषा परा. भगवंता या देहामध्ये असलेला देहीच्या सोबत अधियज्ञ जो आहे तो अधियज्ञ म्हणजे कोण. भगवंताने त्याचं उत्तर देऊन टाकले की अरे बाबा, तो अधियज्ञ दुसरा कोणी नाही, तो मीच आहे. कारण अवतारित होत असताना भगवंताने जरी प्रभू रामचंद्र किंवा भगवान श्रीकृष्ण असे मानव देह धारण केलेले असले तरी ते विष्णूचेच रूप आहे. म्हणून अधियज्ञ मूळ तत्व जे आहे भगवंत म्हणतात ते मीच आहे. मग देवा, तू जर तो आहेस आणि जीवाच्या सान्निध्य बसलेला आहेस, अगदी अद्वैत भावानं तुझाच तो अंश आहे इतका तुझ्यात समाविष्ट करून जर तू त्याच्या सान्निध्यात आहेस तर अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. चुकीचं कर्म मग तू त्याला का करू देतो. काल आपण चिंतन केलं. भगवंत सांगतात की त्याच्या संगतीला मी बसलो आहे. तो मायेच्या अधीन झालेला आहे, मायेमुळे भ्रमिष्ट झालेला आहे, मायेनं आपलं आवरण त्याच्यावर टाकलेलं आहे, आच्छादित केलेलं आहे. मग अशा प्रसंगी स्वस्वरूपाचाच त्याला विसर पडलेला आहे. तर माझ्या स्वरूपाची जाण त्याला कुठून राहणार. तो कोण आहे याचाच त्याला विसर पडलेला आहे. अर्जुन म्हणतो तेच तर जाणून घेण्याकरता मी विचारतोय. किम तद ब्रह्म. हे सुरुवातीला पहिलं शंका अर्जुनानं तीच विचारली महाराज. किम तद ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. 5 प्रश्न पहिल्या श्लोकमध्ये विचारून मोकळा झाला अर्जुन. आणि भगवंत शेवटची जी शंका आहे की अधियज्ञ म्हणजे कोण, काय, आणि त्या अधियज्ञाचा या शरीराशी संबंध काय. भगवंत सांगतात तो संबंध मी तिथून निघून गेल्यावर कळतं. माझा अंशासह मी जेव्हा त्या देहातून बाहेर पडतो त्यावेळेस मायेच्या झापडीत सापडलेला जीव त्याला त्यावेळेस कळतं, पण ती वेळ निघून गेलेली असते महाराज. आपल्या बाबतीतही असंच होतं ना. जाणारा जात असतो. जाताना महाराज तो प्रसंग खरंच पाहण्यासारखा असतो. स्पंजच्या गादीवर एसी रूममध्ये कोचमध्ये झोपलेला हा जीव शेवटी बाजसुद्धा त्याच्या नशिबी नसते. भुईटी उतरवलेलं असतं महाराज, त्याला भुईटी उतरवलेलं असतं. आणि मग
जाणाऱ्याला त्याला पेलवत नसलं तरी त्याच्या मुखामध्ये चमच्यानं दूध काय, गंगा तीर्थ काय काय नाही ते कोणतात. आणि सगळेजण म्हणत असतात आता इथलं सोडा, इथली आशा सोडा, आता राम राम म्हणा. कोण सांगताय? जे अबाधित आहेत ते सांगताय. आणि कुणाला सांगतायत? ज्याच्यात त्राणच राहिलेला नाही त्याला सांगतायत आता राम म्हणा. एवढं सोपं नाही महाराज. अहो तेवढं सोपं असतं तर भगवंताने अभिवचन दिलंच नसतं. यम यम वापी स्मरण भाव तेजते अंत्य कलेवरम तम तम वैतिकंतय सदा तत् भाव भाविता. शेवटच्या समयी फक्त माझं नाम मुखात आलं की त्याच्याकरता मोक्ष ठरलेला आहे अर्जुना. कारण शेवटच्या समयी त्यानं नाम घेतलं. अहो शेवटच्या समयी त्याच्या मुखामध्ये सांगत असलं तरी ते नाम त्याच्या मुखातून बाहेरच पडत नाही. त्याचं कारण असं आहे, आमची जी लिपस्टिक लँग्वेज असते, ओठाची जी भाषा असते, ते राम हे म्हणत असताना तो स्वर कर्ण त्याचे बधीर झालेले असल्यामुळं, दृष्टी क्षीण झालेले असल्यामुळं आम्ही जे बोलतो आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही महाराज. त्यामुळं तो नामाचा उच्चार करूच शकत नाही. त्याकरता आयुष्यभराची साधना लागते महाराज, आयुष्यभराची साधना लागत असते. म्हणून शेवटच्या समयी मुखामध्ये त्याचं नाम यावं असं जर वाटत असेल तर जेव्हा जाग आली त्या क्षणापासून त्याचं नामस्मरण करावं लागतं, त्याच्याशी नातं जोडावं लागतं. तेव्हा तो बाजूला बसलेला आम्हाला ओळखू येतो, तो आमच्या सोबत आहे याची अनुभूती आम्हाला येत असते. परंतु त्याकरता आधी आम्हाला स्वस्वरूप कळावं लागतं. या प्रापंचिक झोपेतून जागं व्हावं लागतं. आध्यात्मिक जाग आली रे आली की मग बाजूला कोण बसलेला आहे तो परमात्मा, त्याचं स्वरूप स्वतःचं स्वरूपही हे कळतं. पण तो कळत नाही तोपर्यंत तो बसलेला सुद्धा आमच्यासारखाच बद्ध झालेला वाटत असतो. पहिली गोष्ट तो आहे हेच दिसत नाही, आणि दिसला तरी तो जीवाच्या सान्निध्यात बसल्यामुळे मलिनसारखा दिसतो, बद्ध झालेला दिसतो, परंतु तो बद्ध नसतो. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडिला, हे जरी सत्य असलं तरी त्याला कोंडून ठेवणारं फक्त भक्ताचं अंतःकरण आहे. कारण त्याला स्वस्वरूपाची जाणीव झाली. आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही त्याला कोंडायचा प्रयत्न केला, गुदमरत महाराज. अभिवचन दिलेलं आहे, सर्वस्य चाहम हृदय सन्निवेष्टो, सर्वांच्या सोबत मी आहे. म्हणून तो तिथं जीवाला फक्त भिवू नको, मी तुझ्या संग आहे, तुझ्या सोबत आहे, एवढं फक्त आश्वासित करत असतं. पण त्याकरता त्याची भाषा आम्हाला कळायला पाहिजे, आणि ती भाषा कळण्याकरताच हा सगळा सत्संग आहे महाराज. नाहीतर ढवळ्यासमोर बांधला पोहळा तशी अवस्था त्या ठिकाणी झालेली असते. जीव स्वस्वरूप विसरून गेलेलं असतं. त्यामुळं इतका अधिकारी शक्ती आमच्या सोबत असताना सुद्धा विसरून जाय पंख दोन्ही, जसं त्या पक्षाला स्वतःच्या पंखाचा सुद्धा विसर पडतो आणि शिकारी त्याला पकडतो, तसं न होता आम्हाला तो आत्मविश्वास पाहिजे महाराज. पक्षी झाडाच्या फांटीवर बसतो त्यावेळेस त्या फांटीची त्याला विश्वास नसतो, ती मोडल काय राहील काय, पण त्याच्या पंखावर त्याचा विश्वास असतो की मोडली तरी मी सहज उडून सेफ सुरक्षित दुसऱ्या फांटीवर किंवा दुसऱ्या झाडावर मी जाऊ शकतो. हा आत्मविश्वास त्याच्या ठिकाणी असतो, कारण स्वबळाची त्याला जाणीव झालेली असते. परंतु जो बद्ध आहे, शुके नलिकेशी गोविले पाय विसरोनी जाय पंख दोन्ही, त्या पोपटाला पकडणारा शिकारी जसं त्या पुंगळी तारेमध्ये तार होतं आणि त्याच्यावर पुंगडी ठेवतो, पुंगडीवर बसला की गरकन गिरकी घेतं आणि तो पोपट खाली डोकन वर त्याचे पाय, तो पाय आणखी घट्ट पकडतो महाराज. आपण पडू काय की या भीतीनं, पण त्याच वेळेस आपल्या पंखात काय बळ आहे याचा त्याला विसर पडलेला असतो. म्हणून स्वबळाचे, स्वशक्तीची, स्वस्वरूपाची, स्वतःच्या योग्यतेची जीवाला जेव्हा जाण येते ना, त्यावेळेस ती कुंडली आपोआप जागृत होत असते महाराज.
यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातल्या 39 क्रमांकाच्या श्लोकमध्ये म्हणतात की तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाळाची ही अंशान मिळे परी जव असे तयाचे ने मिळे तव सांख्येची म्हणजे तव सांख्येची म्हणजे तो दृष्टांत माऊली या ठिकाणी देतात. फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे माऊलींनी की सोनं दागिना असतो, दागिना केलेला त्यात शुद्ध सोनंही असतं आणि त्याच्याबरोबर लाख किंवा इतर धातू मिक्स केलेले असतात. त्यामुळं ते मिक्सर बनतं. मिक्सर प्युअर सोनं असताना 24 कॅरेटचं प्युअर कशी सोनं असलेलं सुद्धा त्या दागिन्यामुळं ते डागलेलं दिसतं आपल्याला, परंतु ते डागलेलं नसतं. ज्यावेळेस सोनार त्याचं फिल्टर करतं, त्याला विभक्त करतं, त्यावेळेस सोनं जे आहे ते 52 कशी सोनं सोन्यासारखं 24 कॅरेट अलिप्त राहतं. तसं परमात्मा सर्व साक्षी जरी असला तरी प्रपंचाच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीजमध्ये कुठल्याही कर्मामध्ये परमात्मा सहाय्यभूत त्याला नसतो. त्याच्या कर्मफळाप्रमाणे जीव ते कर्म करत असतो, हा फक्त साक्षीभूत असतो. जसं त्या दागिन्यामध्ये प्युअर सोनं अस्तित्वानं असतं त्यामुळं त्या दागिन्याची किंमत असते, तसं भगवंत आमच्या हृदयस्थ असतो आणि तो हृदयस्थ आहे म्हणून त्या जीवालाही किंमत असते. त्या जीवाच्या प्रती सगळे व्यवहार चालू असतात. परंतु परमात्मा जेव्हा त्याच्याबरोबर त्याच्या कर्मफळाचं गटोळं घेऊन त्या देहाचा त्याग करून शेवटच्या अंतिम श्वासाला बाहेर पडतं, आपलं चैतन्य त्यातून काढून घेतो, त्यावेळेस पंचमहाभूताचा देह पंचमहाभूतामध्येच विलीन होतं. त्या देहाला ते नामसुद्धा दिलं जात नाही. याचं आपण कालही चिंतन केलं महाराज. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत तरी ते पंधरे पण न मैळे. अर्जुना, भगवंत कलंकित माझं जे अस्तित्व आहे ते कधीच बद्ध होत नाही. नमाम कर्माने लिंपंती नमे कर्मफलेश्वरा. माझ्यावर कुठलाच परिणाम होत नाही. मी शुद्ध ते शुद्धच असतो. झाकोडला जातो फक्त आत्मा जीव, आणि तो जीव झाकोडला गेल्यामुळं स्वस्वरूपाची त्याला विसर पडतो. साहजिकच माझाही त्याला विसर पडतो. परंतु माझं जे तत्व आहे हे शुद्धच आहे, 52 कशीच आहे. ते कधीही अलिप्त ते अलिप्तच आहे, त्याला डंख कधीच लागत नाही. तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाळाची ही अंशान मिळे. त्याच्याशी ते एकरूप कधीच होऊ शकत नाही. परी जव असे तयाचे नि मिळे. परंतु जोपर्यंत त्याच्या संगतीला आहे तव सांख्येची म्हणजे तोपर्यंत ते डंक लागलेलंच म्हटलं जातं, त्याला प्युअर म्हटलं जात नाही. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.